हा प्रश्न मोशन इन ए प्लेन या चॅप्टरवर सीईटी 2021 ला आलाय। ए कार ट्रॅव्हलिंग ॲट ए स्पीड u मीटर पर सेकंड स्टॉप्स विदिन ए डिस्टन्स s when the brakes are applied. If the car is traveling at 2u meter per second, then the stopping distance option A more than the s, B less than the s, C equal to s and D 0. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या कारवर ब्रेक अप्लाय केले तर जेव्हा त्याचा स्पीड हा u होता त्यावेळेस ती कार s इतकं डिस्टन्स गेली। मग आता जेव्हा आपण कारवर ब्रेक अप्लाय करतो फायनल वेलोसिटी 0 होते आणि म्हणून तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन असतं आपलं v स्क्वेअर दॅट इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as। v स्क्वेअर जर 0 टाकलं तर आपल्याला हे u स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ऍक्च्युअली ही मायनस येणार आहे, पण आपण त्याचं मॅग्निट्यूड घेतलं आणि म्हणून s दॅट इज इक्वल टू u स्क्वेअर बाय 2a हे डिस्टन्स आणि स्पीड याच्यामधलं आपल्याला या केस मधलं रिलेशन मिळालं। मग जेव्हा तुमचा त्या कारचा स्पीड u मीटर पर सेकंड होता तेव्हा कार s इतकं डिस्टन्स गेली, मग त्याचा जर स्पीड 2u मीटर पर सेकंड असेल तर हे s डॅश हे त्याने काढलेलं अंतर हे किती असेल हे आपल्याला काढायचंय। मग आपण या फॉर्म्युलामध्ये या s ची किंमत s डॅश टाकली, ह्या u ची किंमत 2u टाकली, त्याचा स्क्वेअर आहे आणि हे 2a टाकलं। मग आता बघा, हे झालं आपलं 4u स्क्वेअर बाय 2a पैकी u स्क्वेअर बाय 2a ची किंमत आपण s टाकली आणि म्हणून s डॅश दॅट इज इक्वल टू 4 टाइम्स s आणि म्हणून मग हे जे काढलेले s डॅश अंतर आहे ते s पेक्षा काय आहे, आधीच्या अंतरापेक्षा काय आहे, मोठं आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे a ग्रेटर दॅन s। समजलं कसं सोडवलं? म्हणजे सोपं बघा, असं लक्षात ठेवायचं, जर स्पीड आणि डिस्टन्स हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात, जर स्पीड दुप्पट केला तर हे सुद्धा काय होणार आहे तर त्याच्या 4 पट वाढणार आहे। एवढं लक्षात ठेवायचं, एवढं सोडवायची गरज नाही। शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स। थँक्यू व्हेरी मच।